हेची दाण देगा देवा, हेची दाण देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन बडी हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुणा गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठ्ठल सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं. नृत्याद्यां प्रणतकालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्द्यं. नमो विठ्ठलाराजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. प्रथमा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्वरदे प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलते वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा मस्तक है पाया या वारकरी संतांच्या हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचं भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणांचा नवे मागणी पर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वपूर्ण आहे ते असं की जगाचा नियंता असा परमपिता परमेश्वर ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं ज्याच्या सत्तेबद्दल बोलत असताना असंही म्हटलं गेलेलं आहे गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुवत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम किंवा योग्याची माऊली साधकाचा मायबाप विश्वाचे राजे अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय भगवान परमात्म्याच्या सत्तेबद्दल बोलत असताना असंही म्हणतात माझ्या प्रभूची सत्ता अशी आहे म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला पाणू हाले जो जगाते चालिता किंवा वृक्षाची या पाणहली ज्याच्या सत्ता ज्या परमपिता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान देखील हलू शकत नाही अशा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ग्रामदैवत आमच्या गरीनाथ महाराजांच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असणारा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपराय परम पूजनीय परम आदरणीय गुरुस्थानी असणारे दादा महाराज आवटे पळसवाडीकर हरिभक्तीपरायण परम पूजनीय परम आदरणीय ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर आणि माझ्या गुरुवरांच्या मार्गदर्शनाखाली साधू संतांच्या आशीर्वादाने व किशोरजी महाराज सोनखेडीकर शुभम महाराजांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ बोधगाव नगरीमध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं वर्ष कितवं आहे 30वं आणि 30वं वर्षी हा नुसता अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहच नाही तर शिव महापुराण यज्ञ ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण शिव महापुराण यज्ञ या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण केली ते म्हणजे कथाव्यास हरिभक्तीपरायण आदरणीय माझा मानसपुत्र श्री हरी महाराज वृंदावन धाम
या ठिकाणी प्रशिक्षण, त्यांचं मूळ गाव तळेगाव आहे, पण त्यांनी प्रशिक्षण वृंदावनला घेतलेलं आहे आणि त्यांचं अवघ्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहात त्यांच्या अमृततुल्य वाणीतून. आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद वाटला, कारण तसं पाहायला गेलं तर 5 वर्ष कथा माझीच होईल असा माझ्या स्वर्गवासी आईने शब्द दिला होता. पहिल्या वर्षी जशी मी कीर्तनकार माहेरातून झाली, पहिलं कीर्तन माहेरातून माझं सुरुवात इथून झाली आणि तशी पहिलीच कथा माझी माहेरालाच होती. जेव्हा पहिली कथा होती आई जिवंत होती, आईला आनंद वाटत होता माझी मुलगी या ठिकाणी कथा करणार, आणि म्हणून आईने आनंदामध्ये शब्द दिला की माझी मुलगी 5 वर्ष आमच्याकडून कथा करेल गावातल्या सप्ताहामध्ये. पण आईने पहिल्या वर्षी कथा श्रवण केली आणि दुसऱ्या वर्षी काही आई राहिली नाही. म्हणून माझ्या आईचा आता स्वर्गवासी म्हणायलाही वाईट वाटतं मला, पण भगवंताने ती वेळ आणली. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे झाले ना. पण माझ्या आईचा शब्द होता 5 वर्ष कथा झाली पाहिजे, म्हणून 2रं वर्ष, 3रं वर्ष, 4थं वर्ष मी कथा केली. पण शिवमहापुराण झालं, रामायण झालं, 2 वेळेस भागवतही झालं, पण 5वं वर्ष होतं. मला थोडीशी अडचण होती. म्हटलं मग ह्या वर्षी श्रेयाताई कथा करतील असं नियोजन होतं. आता तिच्याही पेपर आले, मध्यंतरी तिलाही अडचण आली, नंतर मलाही अडचण आली. आता करावं काय? मग त्यावेळेस आम्हाला शालाबापूंचं माझं बोलणं झालं आणि मग आम्हाला भगवंताने बुद्धी दिली. शालाबापू म्हणायला लागले, म्हणजे ताई तुझा तो मानस पुत्र आहे म्हटले श्रीहरी महाराज. अचानक भगवंताने बुद्धी दिली, सतबुद्धी दिली आणि वेळेवर समय सूचकता आपण आम्हाला सुचलं. म्हटलं काहीच हरकत नाही. श्रीहरी महाराजांना फोन केला, सांगितलं, म्हटलं बाळा आपल्याला आपल्या आजीच्या निमित्ताने मामाच्या गावाला कथा करायची. वास्तविक पाहिलं तुम्ही 7 दिवसापासून कथा श्रवण करताय, तिथं तुमच्या लक्षात आलंच असेल की श्रीहरी महाराज आपल्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये, छोट्याशा गल्लीमध्ये कथा अजून त्यांची झालेलीच नाही, पहिल्यांदाच आहे. फार मोठ्या मोठ्या नियोजनामध्ये, मोठ्या म्हणजे बोलायला नको पण मोठ्या मोठ्या नियोजनाच्या कथा ते करत असतात. त्यांनी सांगितलं, म्हटले मातोश्री हरकत नाही, आपकी आज्ञा है तो मैं कथा करूंगा. म्हणून एकदा माझ्या लेकरासाठी जोरदार टाळ्या होत्या. विचार करा, ज्या वयामध्ये मुलं मोबाईल पाहण्यामध्ये, टीव्ही मध्ये व्यस्त असतात, जे वय मुलांचं ते म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं, जे वय मुलांचं या ठिकाणी कुठेतरी खेळण्यात, बागडण्यात, व्यसनात, कुठेतरी मुलाचं वय त्या वयामध्ये त्या ठिकाणी माझा मानसपुत्र अगदी 7 दिवसापासून श्रीमंत कथा त्याच्या वाणीतून आपण श्रवण करत आहात आणि अगदी गोड प्रत्येकाच्या मुखातून मी कौतुकच ऐकलं. आणि माझं मन म्हणतात ना, लेकरू जेवढं मोठं झालं आईचं काळी सुपा एवढं होत असतं. भगवंताने मला पोटी मुलगा जन्माला नाही दिला, पण असे माझे मानसपुत्र आहेत ना, मी खरंच स्वतःला स्वाभिमानी समजते. म्हणून खूप सुंदर कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. नव्हे सगळंच गाव आमच्या श्रीहरी बाळाचं, सगळ्याच माम्यान, सगळेच मामा आणि सगळेच आजीबाबा झाले. खूप प्रेम आपल्या गावाने दिलं बरं का. श्रीहरी महाराजांना खूप प्रेम दिलं, खूप कौतुक त्यांनी केलं. आणि खरंच भगवान परमात्मा एकच इच्छा होती, माझी नाही झाली तरी चालेल, पण या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण झाले आणि पहिल्या वर्षी आपल्या सप्ताहाला कथेला जेवढा उत्साह होता, जेवढा आनंद होता, जेवढी उपस्थिती होती, तेवढीच उपस्थिती, त्याच्यापेक्षा अधिक पटीने जास्त उपस्थिती या ठिकाणी कथेला माझ्या तरुण बांधवांची, माझ्या तरुण भगिनी, सगळ्याच सुना असतील, सगळ्या सासवा, सगळेच टोटल कथेला आले आणि आपल्या बोदगाव गावाची शान वाढवली. म्हणून एकदा माझ्या लेकराकडे माझं शालाबापूंचं बोलणंही झालं होतं. म्हटलं ताई, म्हटलं कथा मी जरी नसेल पण आपल्या गावाचा उत्साह वाढणं, परमार्थ टिकून राहणं, परमार्थामध्ये वृद्धिगत होणं फार महत्वाचं आहे. आणि ते माझं म्हणणं सफल झालं. 5व्या वर्षी आगळी वेगळी कथा आपल्याला श्रवण करण्यासाठी मिळाली. गोड कथेचा आनंद आपण घेतला आणि आज 7वा दिवस आहे. कथा संपन्न झाली. आज 7वा दिवस, या ठिकाणी मागणीचा दिवस. आजच्या कीर्तनाचा योग माझ्याकडे आला. ज्यांचे आजचे कीर्तन रूपी पुष्प, आजच्या कीर्तनाचे जे मानकरी आहेत, तशी या ठिकाणी इच्छा तर आमच्या सुनंदा मावशींचीच होती. म्हणे ताई मी दरवर्षी तुझं कीर्तन माझ्याकडनं घेईल. यावेळेस मावशींच्या वतीने दुसरे महाराज आले आणि आमचे मामाश्री हरिभक्ती परायण
शिवाजी पंडित मराठे आमच्या मामाश्रींच्या वतीने आजचं माझं हे कीर्तन पुष्प आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं झालेलं दर्शन विठाला विठाला या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझी यूट्यूबची शूटिंग होते. आमचे यूट्यूबचे शूट करणारे आमचे दादा बाबराहून या ठिकाणी आले. दादांचे धन्यवाद करते. आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या शिरूडून आमची मंडळी आलेली आहे, त्यांचे देखील धन्यवाद करते. या ठिकाणी महाराजांचे धन्यवाद करते. आजच्या कार्यक्रमासाठी धामणगाववरून आमचे काका आलेले आहेत. आमचे काकांचे धन्यवाद. मला ज्यांनी लहानपणापासून गायनासाठी सपोर्ट केला, साथ दिली, माझे काका ईश्वर महाराज धामणगाववरून या ठिकाणी आले. आमचे विरभान काका असतील नवे. या ठिकाणी मुरदडवरून आमची शिवांगी, एवढीशी छोटीशी, तुम्हाला सगळ्यांना आवडत होती ना शिवांगी, कुठे गेली? हा, ती छोटीशी शिवांगी, तिचे पप्पा, आजी, बाबा आणि मुरदडवरून विकास महाराज यांचे आई वडील, मुरदडवरूनही मंडळी या ठिकाणी आली. अजून बाबरेची मंडळी असतील, वेलानं, कुंडानं, अजून वणीची मंडळी आलेली आहे, अजून बरेच या ठिकाणी. आज शेवटचा दिवस आहे, बरेच मंडळींनी. अजून कुठले आहेत का? निमगुळची मंडळी आलेली आहेत कार्यक्रमाला. तुम्ही निमगुळची का? वा, मला माहित नाही बरं का. निमगुळची मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आलेली आहे. कार्यक्रमासाठी ज्यांची गोड साथ मला लाभते, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे काका ईश्वर महाराज सांगितलं, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे महाराज भूषण दादा. शिरा ओळखीचा आहे पण वयामानाच्या मानाने नाव लक्षात. आमचे भूषण दानवे, हरिभक्तीपरायण आदरणीय आमच्या ठिकाणी विनायक महाराज आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे सगळं बोधगावचं भजनी मंडळ आहे. माझी या ठिकाणी सगळे आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था. या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आमचा सख्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारा माझा भाऊ चेतन महाराज. 7 दिवसापासून तुम्ही त्यांचा ऑर्गन वाजवणं पाहतायत. चेतन महाराजांची साथ आहे. सगळे ज्या ठिकाणी सगळेच, तुम्ही काही माझ्यासाठी नवीन नाही, मी काही तुमच्यासाठी नवीन आहे. आणि तुम्ही सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करते. आज ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतोय, असं सुंदर असं साऊंड सिस्टीम धामणगावचे आमचे दादा जगदीश्वर साऊंड सिस्टीम ना, सिद्धेश्वर साऊंड सिस्टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या साऊंड सिस्टीम. आम्ही किती बेमीच्या देठापासून ओरडलं आणि त्यांनी जर आवाजच नाही दिला तर आम्हाला झिरो किंमत आहे बरं का. म्हणून छान अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे. नवे आमचे संरक्षण मंत्री आहेत, आमचे निमगुळवरून आलेले दादा ना, आमचे मामाश्री नाही का, ज्यांनी घरापासून इथपर्यंत, इथून घरापर्यंत आम्हाला संरक्षण देण्याचं काम केलं. आमचे संरक्षण मंत्री आहेत आणि तुम्हा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत करते. आजचे कथाव्यास त्यांना फार अर्जन होतं, घरी जायचं होतं, पण या ठिकाणी मला काही हजेरी लावता आली नाही. कथेला मला थोडीशी अडचण होती, पण ती कथेसाठी या ठिकाणी आजचे कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली. सगळ्यांचे त्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांचे धन्यवाद करून कार्यक्रमाला सुरुवात. विठाला विठाला कोणाचं नाव सुटलं बिटलं असेल तर माफ करा. पाहुणार आहे का? हो, हा, बर. या ठिकाणी ज्यांनी मला या स्टेजपर्यंत पोहोचवलं, माझे वडील. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी वेगळे सांगायची गरज नाही, मी काही आळंदीला वगैरे कुठे प्रशिक्षण घेतलं नाही. मला घरातूनच मार्गदर्शन कार्यक्रमाचं मिळालं. माझ्या वडिलांनी या ठिकाणी मला मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत उभी आहे. नवे त्यांची उपस्थिती आहे, गोडाशी मृदंगाची साथ आहे. ज्यांनी मला 40 गावावरून इथपर्यंत आणलं ते तुमचे सगळ्यांचे जावई या ठिकाणी बसले आहेत. ते मुद्दाम टाळ्या वाजतात, घर जायचं नामने पोरले त्रास नको बा म्हणून. या ठिकाणी त्यांचे धन्यवाद. आणि माझ्या आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, माझ्या संस्थेतील सगळे माझे लेकरं आहेत, छोटे छोटे लेकरं. अगदी तुम्ही पाहताय 7 दिवसापासून माझी एवढी लेकरं सकाळी 5:30 वाजता उठून काकडा करतात, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन. माझ्या मुली आहेत म्हणून कौतुक नाही करत तुम्ही, त्या माझ्या संस्थेतल्या मुली आहेत म्हणून कौतुक नाही करत. पण ज्या वयामध्ये मुली मोबाईल पाहण्यामध्ये, टीव्ही पाहण्यामध्ये, कुठेतरी टाइमपास करण्यामध्ये जे वय जातं, त्या वयामध्ये या लेकरांनी गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळा धारण करावी, हातामध्ये टाळ घ्यावा आणि कीर्तनामध्ये 2 तास उभं राहावं. माझ्या या लेकरांकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या.
सोपं नाही हो महाराज या ठिकाणी उभं राहणं, या क्षेत्रामध्ये येणं. की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठाने कृपा केली, देवा या विठाने कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. अनेक जन्माचा पुण्याचा साठा येऊ तेव्हा कुठेतरी प्रारब्धाने व्यक्ती या सभा मंडपात येतो, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ धारण करत असतो. पूर्वजन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. याच्यासाठी त्याचं पुण्य असावं लागतं महाराज. कथेला कीर्तनाला सप्त्याला कोणी येऊ शकत नाही. अरे सपने तो सभी सजाते हैं मगर टूट जाते हैं, सपने तो सभी सजाते हैं मगर टूट जाते हैं, कथा में कीर्तन में वही आते हैं जिसे भगवान खुद बुलाते हैं. म्हणून स्वतः भगवंताची इच्छा असल्याशिवाय आपण या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांची या ठिकाणी गोड उपस्थिती लाभली. असतील नसतील कोणाचे नाव सुटले असतील तर या ठिकाणी सगळ्यांचं नाव मी आता एकच शब्दात घेते बरं का. तुम्हा सगळ्यांचं नाव एकच शब्दात या ठिकाणी घेते की दरिनाथ महाराजांच्या मंदिरात फूल ठेवते वाकून, दरिनाथ महाराजांच्या पायावर फूल ठेवते वाकून, आणि तुम्हा सर्वांचं नाव घेते पंढरीनाथाचा मान राखून. भगवान परमात्म्याच्या चरणावर साष्टांग दंडवत करूया. आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे. 7वा दिवस म्हणजे मागणीचा दिवस आहे. पहिला मुद्दा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सप्ताह कशासाठी करत असतो, कशासाठी चाललं हे गायक वादक कीर्तनकार ऑर्गन पखवाज कशासाठी चाललं, कथाकार आपल्याकडे पैसा जास्त झाला म्हणून चाललं काही सगळं नाही हो. आपली येणारी तरुण पिढी घडली पाहिजे, त्यांच्यावर अध्यात्माचे आणि परमार्थाचे संस्कार झाले पाहिजे. कारण संपत्ती किती आहे हे महत्वाचं नाही, संतती आपली कशी आहे हे महत्वाचं आहे हो. आपल्या संततीवर संस्कार कसे आहेत हे महत्वाचं आहे. म्हणून नेहमी सांगते मी, कोट्यावधीचे बंगले बांधण्यापेक्षा 10-10, 20-20 एकर जमीन घेण्यापेक्षा, बँक बॅलन्स जमवण्यापेक्षा 7 दिवस गावामध्ये, आपल्या गावामध्ये नामयज्ञ आहे ना, आपल्या लेकरांना 7 दिवस हरिपाठाला पाठवा, कीर्तनाला पाठवा. त्यांच्या मनामध्ये जे परिवर्तन होईल, त्यांना अध्यात्माचे परमार्थाचे जे संस्कार पडतील, आपल्या संततीवरचे संस्कार हीच आपली खरी संपत्ती आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जावं, बऱ्याच तुमच्यासारख्या माऊल्या कीर्तन झाल्यावर भेटायला येतात आणि म्हणतात, ताई आपण जर विचारलं बरं आहे का आजी, काय सांगावं बाई, न सांगितलेलंच बरं. आयुष्यभर कष्ट केले मुलांसाठी, लोकांच्या शेतात मोलमजुरी केली, एक एक पै त्यांच्यासाठी जमवली, पण आज ते पोरं म्हातारपणी आम्हाला काही भाकरी खाऊ घालत. अशी वेळ, अशी परिस्थिती येते हो माझ्या माऊलींनो. म्हणून आपल्याला वाटतं ना आपलं म्हातारपण सुखात जावं, वाटतं ना आपल्याला, म्हणून त्याकरिता आपल्या लेकरांवर अध्यात्माचे आणि परमार्थाचे संस्कार घाला. फार महत्वाचं आहे अध्यात्माचे आणि परमार्थाचे संस्कार लेकरांवर. विठाला 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 विठाला. लेकरांवरती अध्यात्माचे परमार्थाचे संस्कार व्हावे त्याकरिता चाललंय हे सगळे उठा ठेव. हा सप्ताह, हा नामयज्ञ, हे काकडा, हे हरिपाठ, ही कथा, हे कीर्तन, हे प्रवचन, हे समाज प्रबोधन, त्याकरता चाललंय की लेकरांवरती संस्कार व्हावे. म्हणून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मागण्या मंजूर करण्यासाठी. भगवंताकडे भक्ताची काहीतरी मागणी आहे. कुणाकडे? भगवान परमात्म्याकडे. अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याप्रमाणे आपण निवडून आणून दिलेले आमदार खासदार साहेब यांना आपण आपल्या गावाला बोलवतो की नाही, निवडणूक झाल्यानंतर बोलवतो, छानपैकी स्टेज बनवतो, 2-5 माळा आणतो, 1-2 त्यांच्याबद्दल बोलणारा वक्ता असेल, तो वक्ता त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांची उदारता, त्यांचं कर्तृत्व सगळ्यांबद्दल उत्कृष्ट बोलत असतो. आणि बोलत असताना एक ग्रस्त उठतो, म्हणजे आमदार साहेब, आम्ही संपूर्ण गावाने फार कष्ट करून मेहनतीने तुम्हाला निवडून आणून देण्यास मदत केली. एकच इच्छा आहे म्हणे आमची, काय? आमच्या गावाच्या शेजारी एक नदी आहे आणि त्या नदीला पावसाळ्यामध्ये खूप पाणी येतं
आणि ते पाणी आलं की आमच्या लेकरांना पलीकडच्या गावाला जाता येत नाही, शाळेत जाता येत नाही, आमची फार गैरसोय होते. म्हटले काही नाही, एकच इच्छा आहे, ते नदीवर तुम्ही आम्हाला एखादा पूल द्यावा. आमदार साहेबांनी म्हटलं काही हरकत नाही, तुमची मागणी योग्य आहे. येत्या रविवारी पूजेचं नारळ फोडलं जाईल आणि येत्या पावसाळ्यापर्यंत तुमच्या गावाची वाहतूक त्या पुलावरनं सुरू होईल. शब्द दिला आमदार साहेबांनी. आनंद झाला सगळ्यांना. आता हा कार्यक्रम पलीकडच्या गावातल्या लोकांनी पाहिला. पलीकडच्या गावातले लोक म्हणे, अरे त्यांनी आमदार साहेबांना बोलवलं, आमदार साहेबांनी त्यांना पूल दिला, आपण सुद्धा बोलवू. त्यांनी बोलवलं आमदार साहेबांना. ताई, त्या बाळाला शांत बसव ना. हा, विठाला विठाला विठाला. म्हटलं आपणही बोलू. आता पलीकडच्या गावातल्या लोकांनी काय केलं, यांचं जेवढं स्टेज होतं त्याच्या 2 पटीने मोठं स्टेज बनवलं. यांचे 4 फुलार असतील तर त्यांनी 8 फुलार मागवले. यांचे 2 बोलणारे वक्ते असतील, त्यांचे 4 बोलणारे वक्ते उभे केले. बोलत असताना बोलता बोलता आमदार साहेब प्रसन्न झाले. हळूच केली, एक ग्रस्त उठला. म्हणे आमदार साहेब, म्हणे बोला. मागच्या 8 दिवसापूर्वी पलीकडच्या गावामध्ये कार्यक्रम झाला. म्हणे हो. त्या लोकांनी तुमच्याकडे पूल मागितला तर तुम्ही त्यांना पूल दिला. म्हणे हो. त्यांच्या गावात शेजारी नदी होती, त्या पावसाळ्यामध्ये नदीला पाणी येत होतं, त्यांची गैरसोय होत होती, त्यांना आवश्यकता होती म्हणून त्यांना पूल दिला म्हटले. मग हा सांगायला लागला, म्हणे आमदार साहेब असं करा, आम्हाला एक पूल द्या. म्हणे काय सांगितलं, आम्हाला एक पूल द्या. आमदार साहेब म्हणे अरे पण त्यांच्या गावात शेजारी नदी होती, त्या नदीला पावसाळ्यात पाणी येत होतं, तुमच्या गावात शेजारी काही नदी नाही, साधा नाला सुद्धा नाही, मग तुम्हाला पुलाचं करायचं काय. हा सांगायला लागला, आमदार साहेब ते आम्हाला काही माहित नाही, असं करा, आम्ही सगळ्या गावाने एवढं मेहनत करून कष्ट करून तुम्हाला निवडून आणून दिलंय ना, असं करा, येता पंचवार्षिकले आमली एक नदीच मंजूर कर द्या. म्हणे जरा विठाला विठाला. सांगायचं तात्पर्य मागावं काय याला सुद्धा डोकं असावं लागतं. मागावं काय, मागणी कुणी मागावे, कुणाकडे मागावी, कशी मागावी, कुठे मागावी, का मागावी. मागणी मागत असताना 5 पात्रतेचा अभ्यास करावा लागतो. मागणी त्यानेच मागावी, अन्यथा मागणी मागू नाही. पण आता मागणाऱ्यांना कळत नाही काय मागावं ते. तुम्ही मागणाऱ्यांचे घेऊन बसलात, आता वागणाऱ्यांना कळत नाही हो कसं वागावं ते. पूर्वी गावामध्ये काही कार्य असेल, गावामध्ये जर बँड लावला जात असेल ना, तर बँडवाल्यांना सांगितलं जायचं की वाजवणारे तुमचे घेऊन या, नाचणारेही तुमचे घेऊन या. वाजवणारे त्यांचे असायचे, नाचणारेही त्यांचेच असायचे. काळ बदलला, 2-5 वर्ष गेले आणि 2-5 वर्षानंतर वाजवणारे त्यांचे, नाचणारेही त्यांचे. मग एकदा एका गावातली एका साहेबांची पोरगी असेल ती नाचली. नाचल्यानंतर असं वेळ लागलं नाचायचं. नाचा तुम्ही, पण माझ्या माऊलींनो बँड मध्ये आता आज हरिपाठाचा बँड होता, सप्ताचा बँड होता, खूप आनंद सगळ्यांनी घेतला. पण याच्या पुढे नाचायचं असेल भजनाच्या तालामध्ये सप्ताहाच्या मंडपामध्ये नाचा. कारण आमच्या मीराबाई महाराज नाचल्या होत्या, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप शकी. म्हणून नाचायचं असेल भजनामध्ये नाचा, कथेमध्ये नाचा, हरिपाठामध्ये नाचा. विठाला विठाला कारण आपली हिंदू धर्म संस्कृती आपण जोपासली पाहिजे. कारण व्यसन, फॅशन आणि शासन या गोष्टींच्या नादी आपण लागू नका. कारण मला फार वाईट वाटतं, आपण आपली कुठेतरी हिंदू धर्म संस्कृती विसरत चाललोय. अरे मुस्लिम भगिनी जरा बघितलं, तिच्याकडे बघितलं, तिचा पोशाख जर आपण बघितला, मुस्लिम भगिनीचा पोशाख कसा असतो पाहिलाय का तुम्ही? कसा असतो? काळा गुरखा असतो तिचा. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण अंग तिचं काळ्या गुरख्याने झाकलेलं असतं. मुस्लिम भगिनी आपल्या पायाचं नख सुद्धा परपुरुषाला दिसू देत. पण आज माझ्या हिंदूंची भगिनी तिच्या अंगावर ओढणी कशा करता याचं सुद्धा तिला भान राहिलेलं नाही. विनंती असेल माझ्या ताईडींना, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं जतन करा. अरे आज माझी लेक, माझी ताईडी, माझी चिमणी आज या जगात सुरक्षित नाही. मालेगाव सारखी घटना घडली, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला महाराज. 3 वर्षाचं काय वय होतं त्या मुलीचं. पण आज असे नराधम निघाले की 3 वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडलं नाही हो.
अशी वेळ कुठेतरी येते. म्हणून माझ्या ताईंनो, घराचा उंबरठा ओलांडण्याच्या आधी अंगावर ओढणी घेत जा, तेव्हा घराचा उंबरठा ओलांडण्यात जा. फार गरज आहे त्याची. आणि आईला सांगणे माझं, आज प्रत्येक माऊलीची समस्या एकच आहे. कुठेही गेलो, काय ताई बरं चाललंय का? हो सगळं ठीक चाललंय. ताई बघा ना, कुठे एखादी मुलगी असेल तर आपल्या मुलासाठी. पूर्वी फार टेन्शन होतं. मुलीचं लग्न करायचं असेल तर टेन्शन असायचं, पण आता मुलाचं लग्न करायचं असेल तर टेन्शन आलंय. पूर्वी मुलीचं लग्न करायचं असेल टेन्शन असायचं, मुलीला सासू कशी मिळेल, सासरा कसा मिळेल, घरानं कसे मिळेल. पण आज टेन्शन मुलीच्या घरवाल्यांचं संपलंय, मुलांच्या घरवाल्यांना टेन्शन आलंय. का टेन्शन आलंय? कुठेतरी आपण चुकतोय. म्हणून एका आईने जसं मुलीला सांगतो, ताई अंगावर तू ओढणी घेत जा, व्यवस्थित शिस्तीत राहत जा, तसं एका आईने मुलाला सुद्धा सांगितलं पाहिजे, बाळा तू घराचा उंबरठा ओलांडण्याच्या आधी, घराच्या बाहेर जाण्याच्या आधी रस्त्याने परक्याची लेक असेल, परक्याची बहीण असेल, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुझा बहिणीचा ठेव. असं ज्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाला सांगेल ना, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आल्याशिवाय राहणार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दुश्मनाची सूण नजराना म्हणून पेश केली होती. दुश्मनाची सूण. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातनं वाक्य निघाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. दुश्मनाच्या सुनेकडे पाहण्याची नजर ज्यांची आईची होती, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेत आपण. म्हणून विनंती असेल माझ्या तरुण बांधवांना, नुसतं कपाळाला चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत, नुसतं दाढी वाढवून कोणी संभाजी होत नाही. गाडीला शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणजे आपण शिवाजी महाराजांवर खूप उपकार केले असं होत. धूळ बसते शिवाजी महाराजांच्या अंगावर, धूळ. त्यांच्या विचारांवर धूळ बसू देऊ नका. अरे रस्त्याला संभाजी महाराज शिवाजी महाराज नाव देण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही आचरणात आणा. शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची फार गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. एकच विनंती आहे तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणा, त्यांचं कर्तृत्व लक्षात घ्या, त्यांचे विचार लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण चाललो ना, जगात कुठलीच माझ्या आया बहिणींवर अत्याचार होणार नाही, कुठल्याच बहिणीवर होणार नाही. वाईट वाटतं, या वर्षी मालेगावची घटना झाली, मागच्या वर्षी गोंडगावची घटना झाली होती. असे बरेच प्रकरण घडत आहेत की आज माझी लेक माझी ताई या जगात सुरक्षित नाही हो. म्हणून कुठेतरी याला आपण सुद्धा जबाबदार आहोत. म्हणून माझ्या माऊलींनो, जसे संस्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने शिवाजी महाराजांवरती घातले ना, तसे संस्कार आपण घातले पाहिजे. अरे शिवाजी महाराजांसारखे लेकर आपल्या पोटी जन्माला येण्यासाठी रामकृष्ण हरीचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरीचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, ज्ञानेश्वरी गीता भागवत लागू द्या तुमच्या पोटाला. अरे माऊली ज्ञानोबराई जगद्गुरु तुकोबारायांसारखे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लेकर येतील तुमच्या पोटाला.
त्याकरता आपण तसे संस्कार घातले पाहिजे. हा कशासाठी चाललंय हे सगळं? हा आपल्याकडे पैसा जास्त झाला म्हणून नाही हो, आपले लेकरं घडले पाहिजे म्हणून माऊलीने म्हटलं पाहिजे, सकाळी पोरगा उठलं त्याची आंघोळ झाली, बाळा आंघोळ झाली, आई वडिलांच्या पाया पड, देवांच्या पाया पड, आजी आजोबांच्या पाया पड, गणपती स्तोत्र म्हण, हनुमान चालीसा म्हण. आपण लेकरांना कुठेतरी सांगितलं पाहिजे हो. अरे मुस्लिम बांधवाच्या 9 वर्षाच्या लेकराला सांगावं लागत नाही मस्जिद मध्ये जाऊन 3 वेळेस नमाज पडायला त्याला सांगावं लागतं का? ख्रिश्चन धर्मातील महान शास्त्रज्ञ न्यूटन आईन्स्टाईन यांना येशूच्या मूर्ती पुढे मान वाकवायला सांगावं लागतं, लाज वाटत नाही. पण आपलं हिंदूंचं पोरग 10वी 12वी शिकलं की त्याला किती पोरं मंदिरात जाऊन रोज देवाच्या पायावर डोकं ठेवून पाया पडतात तो? नाही वेळ राहत आपल्याला. किती पोरं रोज मंदिरात येऊन हनुमान चालीसाचा पाठ करतात, किती पोरं गणपती स्तोत्र म्हणतात. माझ्या दादांनो, कुठेतरी आपण आपलं समजून घेतलं पाहिजे. आपला धर्मग्रंथ कोणता आहे, आपले संत, आपला पंथ, आपला ग्रंथ काय, आपण काय करतोय, आपण काय केला पाहिजे याची कुठेतरी आपण जाण ठेवली पाहिजे. विठाला विठाला आपल्या धर्माबद्दल आपण सुद्धा जागृती ठेवली पाहिजे. म्हणून माझ्या तरुण बांधवांना विनंती, तुम्ही फॅशनच्या व्यसनाच्या नादी लागू नका. माझ्या तरुण भगिनींना विनंती, तुम्ही फॅशनच्या नादी लागू नका. कुठल्याही प्रकारची फॅशन करू नका. आज माझ्या ताईला असं वाटतं हम किसी से कम नाही. खरंच कमी नाहीत आपण, कुणापेक्षा कमी आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आपण, कमी आहेत का? नाही. आपल्याला पगार चालू आहे दर महिन्याला, कमी आहेत का आपण? आपण अजिबात कमी नाही. हे दाखवण्याकरता आपल्याला मॉडर्न कपडे वापरायची गरज नाही हो. आज माझी तायडी या ठिकाणी फॅशनच्या नावाखाली कपाळाला टिकली लावत नाही, हातामध्ये बांगड्या घालत नाही, जीन्स टॉप वापरायला लागली. ग्रामीण भागामध्ये ठीक आहे, मोठ्या शहरामध्ये आज आई लेकराला दूध प्राशन करवते तर पदरा खाली घेत असते. पण मोठ्या शहरामध्ये लेकरांना पदर सुद्धा नशिबी राहिला नाही हो. आई जीन्स टॉप वापरायला लागली, लेकराला पदर काही भाड्याने आणेल का? एवढी वाईट परिस्थिती हो. म्हणून माझी विनंती असेल, नका करू मुलांचा हेवा, नका करू. काय गरज चालली तुम्हाला मुलांचा हेवा करायची? पोरांनी कधी पोरींचा हेवा केला का? आपण त्यांच्यासारखे कपडे पोशाख परिधान करतो, त्यांच्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करतो. पोरांनी कधी म्हटलं पोरी आमच्यासारखे कपडे घालतात? एखाद्या पोराने बी एखाद्या दिवशी गाऊन ट्राय केला आणि गावभर फिरून आला? नाही ना. त्यांना त्यांच्या असण्याचा कमीपणा वाटत नाही. मग आपल्याला का आपल्या असण्याचा कमीपणा वाटावा? माझ्या ताईंनो, तुम्ही जशा आहात तशा खूप सुंदर आहात. तुम्ही अजिबात कमी नाही तो. श्री राष्ट्रपती झाली, श्री कलेक्टर झाली, श्री IPS अधिकारी झाली, श्री चंद्रावर जाऊन आली. सुनीता विल्यम नावाची श्री चंद्रावर जाऊन आली. श्री कुठे कमी हो? श्री कुठेही कमी नाही. म्हणून आपल्या संस्कृती सहित, आपल्या संपत्ती सहित संस्कृतीचे सुद्धा जतन करा, हीच मागणी आज माझ्या माहेरामध्ये माझ्या लेकरांकडनं, माझ्या ताईंकडनं मागते मी. विठाला विठाला विठाला. म्हणून मागणी भक्ताची भगवंताकडे आध्यात्मिक मागणी असते आणि त्या पूर्ततेसाठी हे सगळं कार्य आपलं चाललेलं आहे. म्हणून पहिल्या दिवशी आपण भगवंताचं प्राचरण करतो, नामपर, अभंग, अद्वैत पर, स्थिती पर, अनेक प्रकारचे मध्ये अभंग घेत असतो. पण ज्या दिवशी 7वा दिवस येतो ना, भगवंताला पालखीत बसवलं जातं. आज आपल्या गावाला पालखी नाही, डीजे होता मोठा. श्री हरी महाराजांच्या स्वागतामध्ये डीजे होता. खूप छान सगळ्यांनी आनंद घेतला नाही का कथेचा. आणि म्हणून भगवंतांना पालखीत बसवून गावामध्ये सडा, साडवण, रांगोळी, गुढ्या उभारून भगवंताचं पूर्ण गावामध्ये स्वागत. भगवंताला सांगणे, बघा अजून आमच्या बोधगाव गावामध्ये काही कमी राहिली का? अजून लोकांना सतबुद्धी द्या की हा सप्ताह एवढाच नाही, याच्यापेक्षा अजून 2 पटीने मोठा झाला पाहिजे. आणि खरंच मी कौतुक करेल, आभार मानेल माझ्या लेकराचं, श्री हरी महाराजांचं, की एवढे तरुण बांधवांमध्ये उत्साह निर्माण झाला. सगळे तरुण भगिनी, सगळे तरुण बांधव या ठिकाणी मामाच्या गावाला श्री हरी महाराज म्हणत होते, नुसती कथाच करा बुवा, आपण एखादी पोरगी बिरगी देऊ नका बुवा, असं काही असं हरकत नाही. पण खूप खूप या ठिकाणी कार्यक्रमाला रंग आला. एवढंच भक्ताचं भगवंताकडे मागणं आहे हो, की आमच्या गावामध्ये परमार्थ असा द्विगुणित होऊ द्या. खूप परमार्थाचा आनंद वाढू द्या. इवलेसे रोप लाविले द्वारीन तयाचा वेलू गेला गगनावरील.
असाच परमार्थाचा आनंद दिवसेंदिवस वाढू दे. भक्ताचं भगवंताकडे हेच मागणं आहे महाराज. विठाला 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 विठ्ठल जगाच्या मालकाने सुद्धा तुकोबरायांना सांगावं, तुकोबराय तुम्ही सुद्धा माझ्याकडे काहीतरी मागा हो. आपल्याला जर कुणी म्हटलं तुम्ही माझ्याकडे मागा, देवाने म्हटलं आपल्याकडे काही मागा, आपण मागू की नाही? हा, समजा देवा आपल्याला प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं आजी किंवा मावशी तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, आपण काय मागणार? देवाला आपण सांगू देवा माझे 2च लाल आहेत बाबा. काय 2च लाल शेतास आणि त्यातले सुकणं ठेव. आपल्याला माहित नाही का आपल्या लाल कितला दिन लाल राहू शकतो? एकदाचे ते पिवळे होत नाही तोपर्यंत लाल राहतात महाराज. आपण मागतो देवा एकाचे 2 होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, मुलीला चांगलं सासर मिळू दे, 10 एकर शेती घेऊ दे, बंगला बांधला जाऊ दे. आपण आपल्या प्रापंचिक जीवनातलं मागणं देवाकडे मागतो. पण तुकोबाराय भगवंताकडे काही मागत नाही. भगवंतांनी सांगावं तुकोबाराय तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. तुकोबाराय म्हणते नाही देवा काही नको देऊ. तुकोबारायांनी सांगितलं, देवाने सांगावं तुकोबाराय तुम्हाला धन देऊ. तुकोबाराय म्हणतात नको मला काही गरज नाही. 700 एकर जमीन होती तुकोबारायांकडे. किती? 700 एकर जमीन होती. पण ज्यावेळी दुष्काळ पडला, दुष्काळ, तुकोबारायांनी आपलं सगळं धन वैभव धान्याचं गोडाऊन उघडलं आणि सगळ्या गावामध्ये जेवढं धान्य होतं दुष्काळ पडला गोरगरिबांना वाटून दिलं. हिशोबाच्या वह्याच्या वह्या होत्या, हिशोबाच्या वह्याच्या वह्या तुकोबारायांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या महाराज. महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल तर ती आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली होती महाराज. सगळ्यांना सगळं कर्ज माफ केलं. कुणाचं घर गाण, कुणाची शेती गाण, कुणाला व्याजाने पैसे दिलेला होता, सगळं माफ केलं तुकोबारायांना. म्हणून आमच्या तुकोबारायांना श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. श्रीमंती होती आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारायांची दुसरी श्रीमंती काय होती माहिती तुम्हाला? महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला पुढे येऊन मांडी घालून बसत होते. हे तुकोबारायांची श्रीमंती होती महाराज. आणि ह्या तुकोबारायांनी आपली सर्व संपत्ती गोरगरिबांमध्ये वाटून दिली. देवासाठी घेऊन जोग जोग, देवासाठी घेऊन जोग जोग, देवासाठी घेऊन जोग जोग, देवासाठी घेऊन जोग, अवघा भोग अवघा भोग त्यागेला, देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग, अवघा भोग त्यागेला, अवघा भोग त्यागेला, देवासाठी घेऊन देवासाठी घेऊन या जोग. भगवंतासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. संतांनी काय नाही केलं. जगद्गुरु तुकोबारायांचे बरेच असे प्रसंग आहेत जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामधले. तुकोबारायांनी सर्व संपत्ती गोरगरिबांमध्ये वाटून द्यावी. एक वेळेस तुकोबारायांची अशी परिस्थिती, अशी वेळ त्यांच्यावरती आली की तुकोबारायांची एक पत्नी अन्न करता मेली तरी तुकोबाराय म्हणतात आम्हाला खाता येत नाही. संतांना खाता येत नाही का हो? पण संतातला आणि आपल्यातला सगळ्यात मोठा फरक हा असतो की संत आपल्यासारखे अपरपोटी नसतात किंवा प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं हा शुद्ध हेतू संतांचा असतो. विठाला 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 तुकोबारायांची ही परिस्थिती पाहून एक दिवस जिजाबाईने तुकोबारायांबद्दल म्हणावं, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो पंढरीशी स्वामी माझा, जातो पंढरीशी स्वामी माझा, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी.
पाशीन जातो पंढरीशी स्वामी माझा. फुटकाची विना त्याला 2 तार आणि घाली हेर झार. अजून काय म्हणते जिजाबाई माहितीये? माझ्या माय बापा बरे नाही केले आणि पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. हे जिजाबाईचं वाक्य होतं महाराज. हा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली ही वस्तुस्थिती होते. जिजाबाईचा स्वभाव फार कडक होता. विस्तू हातात धरला जाईल पण स्वभाव धरला जाणार नाही, एवढ्या कडक स्वभावाच्या जिजाबाई होत्या. तरी त्यांनी आपल्या पतींना परमार्थामध्ये साथ द्यावी, हा जिजाबाईच्या जीवनातला परमार्थ होता महाराज. ज्यावेळेस तुकोबाराय भंडारा डोंगरावर, भामचंद्रावर, गोराणेश्वरावर भजनासाठी जात होते, जिजाबाई म्हटले का हो तुम्ही भजनासाठी निघतात, निघून जातात म्हटले, पण तुम्हाला दुपारचं जेवण आणावं कुठे, मला मार्ग तर सांगून जात जा म्हटले, तुम्ही कोणत्या मार्गाने जातात. मग तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, अगं जाऊले, अगं जिजे, मी भंडारावर, गोराणेश्वरावर, भामचंद्रावर, त्या रस्त्याला तुला ज्या रस्त्याने पाऊल खुणा दिसल्या त्या रस्त्याची माती उचलायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला, समजावं मी त्या रस्त्याने गेलोय. म्हणजे संतांच्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती, पण आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल बोलायला तयार. काय परमार्थ होता तुकोबारायांच्या जीवनातला. ज्यावेळेस एकदा जिजाऊ आमचे तुकोबारायांचं जेवण घेऊन निघाले, डोक्यावर भाकरींचं गाठोड आहे, दुपारची वेळ आहे, कडक ऊन पडलेला आहे, पायात चप्पल नाही, रस्त्याने निघाल्या आणि निघाल्यानंतर चालता 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 पायाला काटा मोडला. जिजाबाईंनी आई ग म्हणून खाली बसल्या, भाकरीचं गाठोडं बाजूला ठेवलं. बाजूला ठेवल्यानंतर पंढरीनाथाला काळजी पडली, अरे तिकडे माझा तुकोबा उपवाशी असेल, इकडे जिजाऊच्या पायाला काटा मोडलेला आहे. पंढरीनाथाने जगाच्या मालकाने लहानच्या लेकराचं एका गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी आले, आवाज दिला, ए माय काटा मोडला का ग तुझ्या पायाला. जिजाबाईने सांगावं, हो रे लेकरा काटा मोडला रे माझ्या पायाला. मग त्यावेळेस पंढरीनाथाने सांगावं, माय काटा काढून देऊ का ग तुझ्या पायाचा. मग त्यावेळेस जिजाबाईने सांगावं, म्हटले काटा काढता येतो का रे लेकरा तुला. पंढरीनाथ म्हणे, मग मी तर चांगल्यांचा काटा काढतो म्हणे. तुझा काटा काय अवघड आहे, कुणाचा काटा कसा काढायचा मला चांगलं जमतं. जगाच्या मालकाने त्या माऊलीच्या पायाचा काटा काढावा. काय प्रारब्ध त्या माऊलीचं. त्या माऊलीच्या सगळं जग त्याच्या पायावर डोकं ठेवतं. त्या पंढरीनाथाने त्या माऊलीचा पाय हातात घ्यावा आणि तिच्या पायाचा काटा काढावा. हे प्रारब्ध होतं संतांचं. काय नाही केलं संतांनी, भगवान परमात्म्याचं स्मरण करत असताना संसाराचा, परिवाराचा विचार केला नाही. हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जर का जिजाबाईने जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथा, संत चरित्र सर्वांना माहिती आहे. आपण जगद्गुरु तुकोबारायांचं संत चरित्र या ठिकाणी गात असतो, अभंग गाथा या ठिकाणी गात असतो. पण जगद्गुरु तुकोबारायांना परमार्थामध्ये साथ देणारी आमची जिजाऊ होती. जिजाऊने जरी तुकोबारायांना जेवणाची व्यवस्था केली नसती तर तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिला नसता. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिला नसता तर आज आमच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींची संध्याकाळची भोजनाची व्यवस्था झाली तर उपकार त्या माऊलीचे आहेत, त्या जिजाबाईचे आहेत. विठ्ठल विठ्ठल जे तुकोबाराय ज्यांनी संसार नावे केला, शून्य वाढता पुण्य धर्म केला, ज्यांची एक पत्नी अन्न करिता मेली, अशी वेळ अशी परिस्थिती ज्यांच्यावर असताना जगाच्या मालकाने त्यांच्याकडे त्यांना सांगावं, तो जगद्गुरु तुकोबाराय काहीतरी मागा हो. तुकोबाराय म्हणतात मला काहीच नको. ज्यावेळेस पंढरीनाथाने खूप आग्रह केला तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा तसं तर मला काहीच नको, पण तू एवढा आग्रह करतोयस ना, ठीक आहे तुला द्यायचं ना, दुसरं काहीच देऊ नको, द्यायचं ना हेच दे. अभंगाच्या पहिल्याच्या
तुझा विसरनवा तुझा हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबराय म्हणतात हे दान दे की तुझा विसर मला व्हायला नको. मग काही काही लोकांनी शंका निर्माण केली, तुकोबरायांना देवाचे आठवण पडत होती का? तुकोबरायांनी हे मागणंच मागून घेतलं, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. पण ज्याच्याकडे सर्व काही आहे तो दुसरं मागेल तरी काय हो. तुकोबरायांकडे सर्व होतं, म्हणून तुकोबरायांनी हे मागणंच मागून घेतलं, देवा हेची दान दे गा देवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांची भक्ती होती ती सामान्य नव्हती. तुकोबरायांची भक्ती ही पतिव्रताबाई सारखी भक्ती होती. पतिव्रते जैसा व्रतार समान नारायण दयापण. देवा तुझ्या वाचून इतरांचं नाम आमच्या मुखाला येणं म्हणजे आम्हाला पाप आहे, म्हणून तुझ्या वाचून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता तुकोबरायांची भक्ती प्रेम अर्थता सांगण्याकरता अजून एक प्रमाण आहे. बहु लोभ्या जैसे आवडते धन आम्हा नारायण ऐसापुरी. काही लोक धनावर किती प्रेम करतात, एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात. एका माणसाने मारुतीच्या मंदिरासाठी फॅन दान केला होता आणि त्या फॅनवर नाव लिहिलेलं होतं चिमाजी गोमाजी कासार यांच्याकडनं मंदिरासाठी फॅन दान दिलाय. आता संध्याकाळी आमची वारकरी मंडळी येत होती आणि हरिपाठ सुरू करायच्या अवधी उन्हाळ्याचे दिवस गरम होते म्हणून फॅनचं बटन चालू करायचे. हरिपाठ सुरू झाला हा सगळ्यांच्या शेवटी यायचा आणि आला की पहिले फॅनच बंद करायचा. आला का फॅनचा आवाज? आला की पहिले फॅन बंद करायचा. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, हा तसंच सगळ्यांच्या शेवटी यायचा आणि आला की फॅन बंद करायचा. मंडळी त्याला कंटाळलीच हो. एके दिवशी एकाने विचारलं, का हो म्हटले तुमचा प्रॉब्लेम काय? म्हटलं झालं काय? मग तुम्ही आले का पहिले फॅन बंद करतात? का बंद करतात फॅन? हा म्हटलं तुला माहित नाही? म्हणजे नाही, काय झालं? या पठ्ठ्याने दिलाय म्हणे तो फॅन. अरे हो ठीक आहे, त्याच्यावर नाव पण आहे म्हणे माझं, पण ते फॅन फिरत असला की ते नाव दिसत नाही ना, म्हणून मी आलो की पहिले फॅन बंद करतो म्हणे. विठाला विठाला विठाला. सांगा एवढे कंजूस असतील हा, तर सांगा ते काय सप्त्याला लवकर वर्गणी देणार आहे तो? म्हणून असं नाही. धन आपल्या जवळ किती आहे ते महत्वाचं नाही, त्याचा उपयोग आपण देवासाठी, दानासाठी, धर्मासाठी किती केला याला महत्व आहे. तुकोबराय म्हणतात, देवा हे जग, हे लोक जेवढं प्रेम धनावर करतात तेवढं प्रेम आम्ही तुझ्यावर करतो. याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काहीच नको. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. गुण गाई Oh
माझी सर्व आमच्या भूषण दादासाठी एकदा टाळी. गोड चाल भूषण दादाने गायले, गुण गाईन आवडे हे जी माझी सर्व जोडी. तुकोबराई सांगतात, देवा तू ते दान दिलं ना, मी तुझे गुण आवडीने गाईला. ही तुकोबराईंच्या जीवनातला परमार्थ आहे. हे तुकोबराईंच्या जीवनातलं तप होतं. म्हणून भगवंताचे गुण आपण आवडीने गायले पाहिजे. भगवंताचं जीवनामध्ये स्मरण झालं पाहिजे. कारण हा प्रपंच कितीही तन मन धन लावून माणसाने प्रपंच केला, या प्रपंचामध्ये काय साध्य होणार आहे? काही साध्य होणार नाही. म्हणून भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. कारण भगवंताच्या नामावर जर विश्वासच नसेल माणसाचा, अज्ञान, अश्रद्धा आणि अविश्वास, परमार्थामध्ये हे तीन अडथळे असतात. अज्ञान ठीक आहे, अश्रद्धाही ठीक आहे, पण अविश्वास जर केला भगवंताच्या नामावर आपण, तर माणसाचा विनाशच झाला. म्हणून विश्वास ठेवायला पाहिजे भगवंताच्या नावावरती. दोन मित्र रस्त्याने चालले होते. चालता 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 दोघांच्या पायात चप्पल नव्हती. रात्रीचा काळोख, अंधारात दोघं मित्र चालले. एका मित्राचा पाय कशाने तरी घाणीने भरला. मग तो सांगतो दुसऱ्या मित्राला, अरे म्हटले माझा पाय कशाने तरी भरलाय रे. मग एक मित्र सांगतो, अरे जाऊ दे ना, कशाने का भरे ना, घरी जाऊ बारडीभर पाणी पायावर टाक, पाय स्वच्छ धू, पण आता चालत राहा. हा सांगतो, नाही रे, पण संशोधन झालं पाहिजे, पाय नेमका भरला कशाने. दुसरा मित्र त्याला सांगतो, अरे जाऊ दे ना बाबा, अरे घरी जाऊन एक काय दोन बारड्या पाणी पायावर टाक, साबण लावून पाय स्वच्छ धू. तरी याने ऐकावं की नाही हो, तरी हा चाललाच. याचा प्रश्न सुरूच, नाही रे, पण नेमका पाय भरला कशाने असेल. संशोधन झालंच पाहिजे. मग याने पायावरचा पदार्थ हातावर घेतला, नाकाजवळ नेला, वास घेतल्यावर याला कळालं की अरे हा तर माणसाचा मैला होता. किती दुःख झालं असेल, किती पश्चाताप झाला, किती त्रास झाला. म्हणून संशय घेऊ नका. संशय घेतला तर विनाश होतो. म्हणून देवावर, परमार्थावर तर अजिबात संशय घेऊ नका. विठाला विठाला तुकोबाराई सांगता, देवा काही नाही, तू मला दान दिलंस ना, तुझे गुण मी आवडीने गायले. या पलीकडे मला दुसरं काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा, काहीच नको मला. फक्त काय दे, संत संग देई सदा. जीवनामध्ये मला फक्त संतांची संगत घडू दे बाबा. कारण जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे बरं का. चांगली संगत जर माणसाने केली, माणसाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो. पण वाईट संगत जर केली, धावडे शेजारी पवड्या बसला, वाण नाही पण गुण लागला. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. जशी संगत केली तसा माणसाच्या बुद्धीवर परिणाम होत असतो. म्हणून संतन के संग लाग रे, तेरी अच्छी
वा वा. जीवनामध्ये संतांची संगत झाली पाहिजे बरं का. संतांची संगत माणसाने केली आयुष्याचं कल्याण होतं माणसाचं. म्हणून संतांची संगत करावी, संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा. काय ताकद आहे संतांच्या संगतीमध्ये. संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाईल. काय सामर्थ्य आहे बघा. ज्यावेळेस 14 चोर आपलं 4 चोर चोरी करण्यासाठी निघाले, इंद्राणीच्या काठावर आले आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं तुकोबराय भगवंताचं भजन करत होते. तुकोबराय भगवंताचं भजन करत होते पाहिलं आणि त्यांनी म्हटलं की चाललो आपण चोरी करण्यासाठी, पण तुकोबरायांचं जर दर्शन घेतलं, त्यांचा जर आशीर्वाद आपल्याला मिळाला तर चोरी करण्यासाठी चांगलं घर सापडेल. म्हणजे चोरांचा सुद्धा संतांवर विश्वास असतो. मग आपला नको पाहिजे का? विश्वास ठेवत चला संतांवर, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. चोरांनी विचार केला, तुकोबरायांचं दर्शन घेतलं. तुकोबरायांनी विचारलं, बाबा रे तुम्ही कोण आहात? चोरांनी सांगितलं, म्हटलं तुकोबराय आम्ही चोर आहोत. म्हणजे तुम्ही कुठे निघालात? तुकोबराय चोरांनी विचारल्यानंतर चोर सांगायला लागले, म्हटले अहो आम्ही चोरी करण्यासाठी चाललो, पण विचार केला जाताना तुमचं दर्शन घ्यावं, तुमचा आशीर्वाद मिळाला तर चांगलं घर चोरी करण्यासाठी सापडेल. तुकोबरायांनी म्हटलं तुमचं कल्याण हो. चोरांनी सांगितलं, अहो तुकोबराय एक काम करा ना, तुम्ही आमच्या सोबत चला ना, आम्ही आमचं काम करू, तुम्ही तुमचं काम करा. तुकोबराय म्हटले वाय नॉट, काहीच हरकत नाही. तुकोबराय निघाले चोरांबद्दल बरोबर. तुकोबराय त्यांचं भजन करताय, चिंतन करताय. तुकोबराय निघाले, त्यांच्यासोबत चोर निघाले. चालता 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 पुढे एक गाव होतं. गावाच्या अलीकडेच चोरांनी तुकोबरायांना त्या गावाची इन्फॉर्मेशन विचारली. म्हटले का हो तुकोबराय, या गावामध्ये तुम्ही याच्या आधी कधी आलेत का? तुकोबराय म्हणे हो, या गावामध्ये दर एकादशीला माझं कीर्तन असतं. म्हटले हो. म्हणे मग का हो तुकोबराय, या गावामध्ये असा धनवान, असा पैसा जास्त कुणाकडे तुम्हाला माहिती का? म्हटले हो, त्या गावाचे जे पाटील आहेत ना ते खूप धनवान आहेत, खूप उदार अंतकरणाचे आहेत. म्हणे त्यांच्याचकडे माझं दर एकादशीला कीर्तन असतो. असे का? फारच चांगले. मग चोरांनी ठरवलं आजचा रात्रीचा मुक्काम आपला त्या पाटलांकडेच. आणि तेव्हा त्या चोरांनी त्या पाटलांच्या घराच्या जवळ गेले. त्या पाटलांच्या घरांची भिंत थोडीशी फोडली आणि तुकोबरायांना सांगितलं, अहो म्हटले तुकोबराय एक काम करा, आता तुम्ही आम्हाला थोडीशी मदत करा. म्हटले तुम्ही मध्ये जा आणि आम्ही जेवढं सांगू तेवढं साहित्य तुम्ही बाहेर द्या. तुकोबराय मध्ये गेले. तुकोबराय म्हटले, बाबांनो मला काही अनुभव नाही, मला काही एक्सपिरियन्स नाही, काय घ्यावं कसं घ्यावं असं करा ना. चोरांनी सांगितलं, तुकोबराय तुम्ही फक्त एक काम करा, जेवढ्या जड वस्तू असतील वजनाला तेवढ्या फक्त घरातनं बाहेर द्या. तुकोबराय आता घरातनं जड वस्तू शोधू लागले. बुवा काय काय जड वस्तू असतील. मग तुकोबरायांनी पाहिला तो वराटा असतो ना, वराटा पाटा वजनाला जड. तुकोबरायांनी ते घेतला आणि बाहेर द्यायला लागले. खलबत्ता मुसळ पाहिलं, एकदम जड होतो, लोखंडी. पूर्वीच्या काळी आमच्या मातामाला लोखंडी खलबत्ता मुसळ वापरत होत्या. ते लोखंडी खलबत्ता मुसळ बाहेर दिल्या. तुकोबराय म्हणतात, ते चोरांनी पाहिला. अहो तुकोबराय म्हटले याची काही आवश्यकता नाही, आपल्याला हे नाही लागत, तुम्हाला हे नाही करणार, असं करा. म्हटले तुम्ही जड वस्तू राहू द्या, तुम्ही हलक्या वस्तू घरातनं बाहेर द्या म्हणे. तुकोबराय आता शोध घेऊ लागले ना, हलक्या वस्तू कोणत्या लागत असतील बुवा. आता धान्य नेसण्याचं जे सूप होतं ना, ते सूप तुकोबरायांनी घेतलं, बाहेर द्यायला लागले. धान्य पीठ चाळायची जी चाळणी होती ना ती घेतली, तुकोबराय बाहेर द्यायला लागले. चोर म्हणतात, अहो तुकोबराय म्हटले याची काही आवश्यकता नाही, अशी चोरी नाही करत, असं करा. म्हटले तुम्ही राहू द्या. मग तुकोबराय म्हटले, बाबा रे असं करा, तुम्हाला जे हवं ते घ्या ना, तुम्ही जे. ते चोर आले आणि त्यांच्या पद्धतीने ते चोरी करायला लागले, त्यांना ते हवं ते घ्यायला लागले. पण बघता 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 सकाळचे 4 वाजले. तुकोबरायांचा नियम होता सकाळी 4 वाजता काकडा आरती करायची. तुकोबरायांनी एक ताट काढला, एक चमचा काढला आणि चमचा वाजून काकडा आरती सुरू केली. देवा
तुकोबरायांनी काकडा आरती सुरू केल्यानंतर घरातले लोक जागे झाले. चोर 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 चोर, आपल्या घरामध्ये चोर शिरले. आणि पाहिलं तर तुकोबराई दिसले. तुकोबराई म्हणले, अहो तुम्ही इथं कसं काय? तुकोबरायांना वाटलं आता यांना काय सांगावं. तुकोबराई म्हणतात, अहो प्रभात फेरी करायला आलो होतो गावामध्ये, तुमचं घर उघडं दिसलं, घुसून गेलो म्हटले घरात. मग घर मालक म्हणे, का हो तुकोबराई, तुम्ही प्रभात फेरी करायला एकटेच आले होते का? तुकोबराई म्हणे, नाही, माझे टाळकरी आलेत म्हणे माझ्यासोबत. मग टाळकरी कुठे आहेत? अहो म्हणे, त्यांना थोडीशी लाज वाटते, आपण डायरेक्ट ज्यांच्या घरात घुसलो, डायरेक्ट यांना कसं तोंड दाखवावं. ते कानाकोपऱ्यात कुठेतरी लपले असतील म्हटले. अहो म्हणे, बोलवा त्यांना बाहेर. बोलवलं ना टाळकरींना बाहेर. त्यावेळेस फार आनंद झाला घरमालकांना. उजळले भाग्य आता अवघी चिंता, काय आमचं प्रारब्ध, साधू संत येती घरात तोची दिवाळी. एवढा आनंद. बोधगाव गावाचा आनंद सुद्धा तेवढाच असतो बरं महाराज. सप्ताची पंगत आहे ना, नुसत्या साधू संतांना नाही, पूर्ण गावाला जेवणाची पंगत असते महाराज. आमच्या एकदा सप्ताहातील जेवढे अन्नदाते, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होत्या. सोपं नाही हो साधू संत आपल्या घरी येणं, त्यांना भोजन देणं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता कलियुगातली गोष्ट फार अवघड झालेली आहे. साधू संत येती घरा तोची दरवाजा खिडक्या बंद. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या बोधगाव गावामध्ये पूर्ण गावाला संत भोजनाची पंगत असते. आणि त्यावेळेस घरमालकांना आनंद झाला. अरे आपलं काय प्रारब्ध की आपल्या घरी साक्षात संतांनी यावं, तुकोबरायांनी यावं. घरमालकांनी सांगितलं, म्हटलं तुकोबराय तुम्ही आलेत ना, आता आमच्या घरी पंचपक्वान्नाचं भोजन केल्याशिवाय जाऊ देणार नाही. तुकोबरायांना पंचपक्वान्नाचं भोजन केलं. कोणाकोणाला केलं? तुकोबरायांना त्यांच्या टाळकरींना. जेवायला पाट, बसायला पाट, जेवायला चांदीचा ताट, उत्पत्त्यांचा झगझगाट. ताटाच्या आजूबाजूला रांगोळ्या काढल्या. पाटील बुवाने पाणी टाकावं, पाटलीनबाईने पाय धुवावे. कुणाचे? चोरांचे. जेवण झाली. चोर विचार करतात, अरे 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 अरे, आज जर आपल्यासोबत तुकोबराय नसते ना, तर आपल्यावरती काठ्यांचा मार पडला असता. पण आज आपल्यासोबत तुकोबराय होते. अरे आपली लायकी नसताना आपल्या पायाचं तीर्थ यांनी घ्यावं घरमालकांनी. काय प्रारब्ध आपलं, काय योग्यता आपली. म्हणून त्या दिवसापासून त्यांचं मन परिवर्तन झालं. आणि त्या चोरांनी चोरीचा धंदा सोडून त्या दिवसापासून ते 4 चोर, तुकोबरांच्या 14 टाळकरींपैकी हे 4 चोर 4 टाळकरी झाले. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य, फार ताकद आहे संतांच्या संगतीमध्ये. म्हणून तुकोबराय सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. अशा संतांचा संग आमच्या जीवनामध्ये घडू दे, कारण संतांच्या संगतीमध्ये फार मोठा लाभ आहे. म्हणून अशी संतांची संगत आम्हाला जीवनामध्ये झाली. माणसाने संतांच्या संगतीमध्ये परमार्थ पंढरपूरची वारी करावी, एकादशी व्रत करावी. आषाढी एकादशीचं व्रत माणसाच्या जीवनामध्ये झालं पाहिजे, पंढरपूरची वारी झाली पाहिजे. कारण जसं अन्न आपण सेवन केलं, जसं पाणी आपण पिलं, तशी आपली बुद्धी होत असते महाराज. म्हणून पवित्र अन्न सेवन करा. पवित्र अन्न माणसाने सेवन केलं पाहिजे. अरे कैसे फेक देते हैं उस अन्न को जिसमें निकलता एक माँ का बाल है. कैसे फेक देते हैं उस अन्न को जिसमें निकलता एक माँ का बाल है. आणि कैसे खा जाते हैं उस अंडे को जिसमें रहता एक माँ का लाल है. जेवणामध्ये एक केस जरी निघाला तर आपण ते जेवण खातो का? नाही, याच्यामध्ये केस आहे ते बाजूला टाक, दुसरं आणा. आणि ज्याच्यामध्ये एका आईचं लेकरू आहे ते अंड आपण खायला जराही मागे पुढे करत नाही. म्हणून पवित्र आहार सेवन करा. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. पंढरपूरची वारी करा. तो पंढरीनाथ कटेवर हात ठेवून विटेवरती उभा असणारा परमात्मा आपल्या भक्ताची वाट पाहतो. जेवढं प्रेम त्या पंढरीनाथाला आपल्याबद्दल आहे, एकदा तेवढ्याच प्रेमाने सर्वांनी हाताने टाळी वाजून त्याचं भजन करायचंय. सर्वांनी वरती हात घ्यायचे बरं का. आज शेवटचा दिवस आहे. उद्या तुम्हाला